श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 30. लक्ष्मीबाईंनी दुसऱ्या दिवसापासून सद्गुरूंनी सांगितलेलं कृष्णोपासनेचं व्रत सुरू केलं. गोविंद स्वामींनी सत्यभामाबाईंना सांगितलं, रोज कुणाला तरी दयार्णव स्वामींच्या घरी पाठवावं आणि काय हवं नको ते पाहून गरजेच्या वस्तू तेथे वेळच्या वेळी पोचतील असं बघावं. मात्र त्या वस्तू आपल्याकडून आल्या आहेत हे त्यांना कळू देऊ नये. गोविंद स्वामींना 2 गावं इनाम मिळालेली असल्यामुळे त्यांची सांपत्तिक स्थिती उत्तम होती. त्यामुळे ही व्यवस्था करणं त्यांना मुळीच जड नव्हतं. सत्यभामाबाईंनी इकडचं तिकडं काही कळू न देता तशी व्यवस्थाच करून टाकली. लक्ष्मीबाईंची खात्री झाली की पतीनं संसार गोपाळकृष्णांवर सोपवलाय, म्हणूनच गोपाळकृष्ण सर्व काळजी घेतायत आणि नित्याच्या गरजा वेळच्या वेळी भागवतायत. त्यांच्या मनाला त्यामुळे एक आगळंच समाधान प्राप्त झालं. दयार्णव स्वामी उत्तम कीर्तन करतात अशी ख्याती आता सर्वत्र पसरली. दूरदूरच्या गावातूनही कीर्तनाची अनेक बोलावणी यायला लागली. कीर्तनाचं बोलावणं आलं की दयार्णव स्वामी गोविंद स्वामींकडे जात. त्यांची आज्ञा विचारित आणि त्यांनी जायला जर संमती दिली तरच कीर्तनाचं बोलावणं स्वीकारित. त्यांनी नको म्हटलं तर एक शब्दही पुढे न बोलता ते त्या बोलावणाला नकार देत. दयार्णव स्वामींचं कीर्तन एकदा जरी ऐकलं तरी लोक भारावून जात. स्वामींचं गाणं लोकांना खूप आवडे. दयार्णव स्वामींचं गाणं आणि तत्वज्ञान सोपं करून सांगण्याची शैली श्रोत्यांना मोहून टाकायची. कीर्तनाच्या उत्तर रंगामध्ये स्वामी कथा अगदी रंगून अभिनय करून सांगत. एखाद्या एकपात्री प्रयोगाप्रमाणे स्वामी कथा सांगताना प्रत्येक पात्राचा अभिनय करत. त्यामुळे उत्तर रंगातील कथा विलक्षण रंगायची आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन जायचे. लोक म्हणायचे, कीर्तन ऐकावं तर दयार्णव स्वामींचंच. पण दयार्णव स्वामी कीर्तनाचे पैसे मागत नसत. कुणी काही दिलं तर घ्यायचं, नाही दिलं तर त्यांच्या लक्षातही यायचं नाही. ते कीर्तन करायचे ते सेवा म्हणून. हळूहळू दयार्णव स्वामींना अनेक अनुभूती यायला लागल्या. एक दिवस दयार्णव स्वामी पोथी वाचत बसले होते. अचानक त्यांना ध्यानाला बसण्याची इच्छा व्हायला लागली. शरीर आपोआप ध्यानावस्थेत गेल्यासारखं व्हायला लागलं. डोळे मिटायला लागले. पोथी वाचणं अशक्य झालं. दयार्णव स्वामी तिथेच ध्यानाला बसले. शरीर पूर्ण निस्पंद झालं. ध्यान छान जमून आलं. तासाभरानं दयार्णव स्वामी देहभानावर आले. तेव्हा प्रयत्न करूनही हातपाय हलवता येईनात. ते तसेच बसून राहिले. मन आनंदाने भरून आलं होतं. हळूहळू शरीराची हालचाल करता यायला लागली. पण ध्यानाचा प्रभाव दीर्घ काळपर्यंत शरीरावर, मनावर जाणवत राहिला. बराच वेळपर्यंत मन ऐहिक जीवनाकडे परतायला तयारच होईना. गोविंद स्वामी म्हणाले, कुंडलिनी जागृत झाली की अनेक अनुभूती येतात. त्यापैकी ही एक. सुषुम्ना नाडी चालू झाली असेल आणि दोन्ही नाकपुड्यातून श्वासोश्वास चालू झाला असेल, म्हणून हे प्रगाढ ध्यान दिवसाही जमलं. अशा वेळी हातातली सर्व कामं टाकून ध्यानाला बसत जावं. ध्यान झाल्यावर लगेच उठू नये. शरीर पूर्वस्थितीला येईपर्यंत तसंच जागीच बसून राहावं. पण स्वामी, बाहेर कुठे असताना असं शरीर ध्यानावस्थेत जायला लागलं तर? ते म्हणाले, ध्यानावस्था नको असली तर मोठ्यानं ओंकार म्हणत राहावं. ओंकारमध्ये ध्यानावस्था प्राप्त करून देण्याची शक्ती आहे आणि ध्यानावस्थेतून देहभानावर आणण्याचीही शक्ती आहे. ध्यान जमावं म्हणून लोक काय काय प्रयत्न करतात आणि तरीही जमत नाही म्हणून तक्रार करतात. पण तुम्हाला चिंता आहे, नको त्या ठिकाणी ध्यानावस्था आली तर काय करायचं? भाग्यवान आहात. मोठ्या भाग्यानंच अशी अवस्था मिळते. दयार्णव स्वामींनी संकोचाने मान खाली घातली. अनेक गावाहून कीर्तनाची बोलावणी यायला लागली. चातुर्मासासाठी तर एवढ्या गावाहून बोलावणी आली की दयार्णव स्वामींना कीर्तनाची आखणी कशी करायची हेच कळेना. सद्गुरूंच्याकडे गेले. नम्रपणाने म्हणाले, स्वामी, कीर्तनांची बोलावणी अनेक गावाहून येत आहेत. एक विचारू का? हो, मोकळेपणानं विचारा ना. स्वामी, कीर्तन करण्यात मन अगदी रंगून जातं. त्यात खूप आनंदही वाटतो. कीर्तन झाल्यावर लोक पाया पडतात. कीर्तन चांगलं झालं असं म्हणतात. तेव्हा तर मनाला खूपच बरं वाटतं. पण मी एक साधक आहे. चांगला साधक होण्याच्या दृष्टीनं या गोष्टी विघातकच नाहीत का? त्यातून माझ्या मनात अहंकार नाही का येणार?
गोविंद स्वामी म्हणाले, प्रवचन काय, कीर्तन काय, आपण जे करतो त्यासाठी ईश्वरी शक्ती आपल्या बुद्धीला प्रेरणा देत असते. हे ओळखलं म्हणजे लोक प्रवचनाला चांगलं म्हणतात आणि पाया पडतात याचं काही वाटत नाही. ईश्वरी अनुसंधान सतत ठेवलं म्हणजे हे आपोआप जमेल. पण पण स्वामी, दिवसभर मनात कीर्तनाचेच विचार येत राहतात. कीर्तनात काय, कसं सांगायचं म्हणजे कीर्तन प्रभावी होईल, वगैरे वगैरे. आणि त्याच दृष्टीने वाचन, पाठांतर होत राहतं. मग त्यामुळे ईश्वरी अनुसंधान राहू शकत नाही. मला काही कीर्तनकार नाही व्हायचं. ते माझ्या काही आयुष्याचं ध्येय नाही. मला ईश्वर साक्षात्कार करून घ्यायचा आहे. हेच जीवनाचं एकमेव ध्येय आहे असं मला वाटतं. गोविंद स्वामी प्रसन्नपणे हसू लागले. म्हणाले, कीर्तनकार होण्यासाठी तुमचा जन्म नाही हे लक्षात आलं. फार चांगलं झालं. ईश्वरानं फार मोठं कार्य तुमच्यासाठी राखून ठेवलंय. तुम्ही स्वतःला ईश्वराच्या हाती पूर्णपणे सोपवून द्या. म्हणजे ईश्वरी योजनेप्रमाणे तुमच्या हातून ते कार्य घडून येईल. मग स्वामी, कीर्तन करणं बंद करावं का? कीर्तन करायचंच नाही असं नाही, केव्हा तरी करावं. सगळं ईश्वरावर सोपवायचं. तुम्ही जी कीर्तनाची बोलावणी स्वीकारली आहेत, ती केव्हा संपतील बरं? ती ना, हा चातुर्मास संपला की संपतील. तोपर्यंतची ती बोलावणी स्वीकारली आहेत. ठीक आहे. तुमच्याबरोबर उत्तर मानस यात्रेला जावं असं बरेच दिवस मनात आहे. उत्तरेतली तीर्थक्षेत्र पाहावी, हिमालयात जावं, बद्रीनाथ, केदारनाथ या यात्रा कराव्यात आणि नंतर दक्षिण मानस यात्राही करावी असं मनात येतंय. हा चातुर्मास झाला की तुम्ही कीर्तनाच्या व्यापातून मोकळे व्हाल. मग निघू उत्तर मानस यात्रेला. सिद्धेश्वर विष्णू शास्त्री उत्तर मानस यात्रा करून आलेत. त्यांच्याकडे जाऊन सगळी माहिती घेऊया. उत्तर मानस यात्रेला सद्गुरूंबरोबर जायचं या कल्पनेनंच दयाराम स्वामींचं मन मोहरून आलं. विशेषतः हिमालयात जायला मिळणार, ती देवभूमी पाहायला मिळणार. या कल्पनेने तर अगदी झपाटल्यासारखं झालं. लहानपणी स्वामी कृष्णानंदांकडून खूप ऐकलं होतं. त्यामुळे हिमालयाबद्दल एक आगळंच आकर्षण निर्माण झालं होतं. डोळ्यासमोर सारखी हिमालयातली दृश्य येऊ लागली. नवा उत्साह संचारला. श्रीराम समर्थ श्रीराम.